आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामतीमध्ये दिले विकासाचे आश्वासन। भारतीय जनता पक्ष हा विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम करणारा पक्ष असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमार्फत ग्रामीण व शहरी भागात विविध लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत। सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, सुरक्षितता व पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक ताकदीने काम करावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील सिनाई ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट येथे युवा नेते अंकुश अवताडे यांच्या पुढाकारातून आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते। पंचायत समिती निवडणुकीत कोमल अंकुश अवताडे यांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आपण मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या संवाद मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून अर्ज व निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे, विक्रांत पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, जकराया शुगरचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, युवा नेते मनीष भैया देशमुख, प्रवीण परिचालक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शहाजी पवार, महेश देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, विकास वाघमारे, माजी उपसभापती रामराव भोसले पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे, सभापती अस्लम चौधरी, दीपक माळी, सतीश काळे, रमेश माने, सुशील क्षीरसागर, युवा मोर्चा मोहोळ तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे, पंचायत समिती सदस्य सौ कोमल अंकुश अवताडे, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, नगरसेवक गणेश जामदार, लहू अवताडे, सोमेश क्षीरसागर, जयसिंग अवताडे, रुद्राक्ष खताळ, प्रदीप आमले, विठ्ठल माळी आदी मान्यवर उपस्थित होते। संघटनात्मक बांधणी, स्थानिक विकास कामे, आगामी निवडणुका तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज असल्याचे सांगत ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, महसूल विभागातील प्रश्न, शेतीविषयक अडचणी आणि स्थानिक विकासाच्या मागण्यांसंदर्भात सादर केलेल्या निवेदनांवर आठवड्याच्या आत कारवाई करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, कामती खुर्द, मोहोळ।